छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या परवा 27 रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आज राजर्षी छत्रपती परिवर्तन आघाडीच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून कारखान्याचे जे सभासद आहेत त्यांच्यापर्यंत ही आम्ही माहिती आज देतोय। कारखान्याची सध्याची जर आर्थिक परिस्थिती बघितली तर कारखान्याची एकूण कर्ज व देणी त्यांनी अहवालात दर्शवल्याप्रमाणे 315 कोटी रुपयाची आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट फक्त साखर स्टोअर्स माल हा 144 कोटी रुपयाचा आहे। त्यामुळे आत्ताच कारखाना 170 कोटी रुपयाच्या शॉर्ट मार्जिनमध्ये आहे। त्याशिवाय ह्यांचा आता ह्यांनी जो हाती घेतलेला सहवीज निर्मितीचा प्रकल्प आहे त्याच्यासाठी ही 124 कोटी रुपये बाहेरच्या वित्तीय जिल्ह्यामध्ये विविध जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून हे कर्ज रूपाने उभा करणार आहेत। हे जर झालं तर आणि त्याचबरोबर परवाच कारखान्यानं 176 कोटी रुपयाचा प्रस्ताव राष्ट्रीय सहकारिता विकास निगम म्हणजे NCDC यांच्याकडे सादर केलेला आहे। तोही मंजूर केलेल्याचा उल्लेख त्यांनी या अहवालात या वर्षीच्या केलेला आहे। म्हणजे ते जर उचललं तर एकूण 470 कोटी रुपयाच्या शॉर्ट मार्जिनमध्ये हा कारखाना जाणार आहे आणि एवढं मोठं प्रचंड शॉर्ट मार्जिन झाल्यानंतर त्या कारखान्याची काय आर्थिक व्यवस्था होईल किंवा याच्यातून बाहेर पडण्यासाठी या कारखान्याच्या सत्ताधारी मंडळींनी काय उपाययोजना केल्या याबद्दल कुठेही यांनी काहीही माहिती सभासदांना दिलेली नाही, होऊ दिलेली नाही, यांना द्यायची नाही आहे। त्यामुळं हा एवढ्या मोठ्या प्रचंड कर्जात हा साखर कारखाना या ठिकाणी या सत्ताधाऱ्यांच्या नियोजनामुळे जाण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला जो सहवीज निर्मितीचा प्रकल्प आहे तो सहवीज निर्मितीचा प्रकल्प आता ही हाती घेणार आहेत। या प्रकल्पाला कुठल्याही सभासदाचा विरोध असायचं कारण नाही। आमच्या आघाडीनेही या प्रकल्पाला कधी विरोध केलेला नाही, परंतु या प्रकल्पाचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे याच्यातून जे आता तुम्ही अहवालात माहिती दिली आहे की 18.5 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे, त्याच्यातली 6 मेगावॅट वीज आम्ही कारखान्याला वापरणार आहे, 12.5 मेगावॅट वीज प्रति युनिट 4.75 रुपये दरानं तुम्ही शासनाला विकणार आहे अशा पद्धतीने नमूद केलं आहे। पण एकूण ह्या प्रकल्पाला तुम्ही खर्च करणार आहे किती? आज जरी 149 कोटी 90 लाख रुपयाचा हा प्रकल्प असला तरीसुद्धा हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत या प्रकल्पाची कॉस्ट साधारण 160-165 कोटी रुपयेपर्यंत जायची शक्यता आहे। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे हा प्रकल्प मंजूर करताना साखर आयुक्तालयानं आपल्या या कारखान्याच्या प्रशासनाला 31 मार्च 2025 ही मुदत घातलेली आहे। आता फक्त 6 महिने यासाठी राहिलेले आहेत आणि या 6 महिन्यात जर हा प्रकल्प नाही पुरा झाला, जर अर्धा राहिला तर त्याच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण? या प्रकल्पावर जी गुंतवणूक होणार आहे त्याच्यातून तुम्हाला पैसे किती मिळणार आहेत, त्याचं व्याज तुम्ही किती भरणार आहे, मुद्दल किती भरणार आहे आणि प्रत्यक्ष सभासदांना याचा किती फायदा होणार आहे हे कुठंही त्यांनी स्पष्ट केलेलं नाही। अहवालात फक्त मोगमात आकडेवारी घातलेली आहे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पाचं भूमिपूजन करताना दडून माडून का करता हो तुम्ही? एवढा मोठा तुमचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जर आहे तर तुम्ही पेपरला जाहिरात देऊन सगळ्या सभासदांच्या साक्षीने त्याचं भूमिपूजन का केलं नाही आणि भूमिपूजन केल्यानंतर 22 दिवसानं तुम्ही पेपरला त्याची बातमी देताय? ही कुठली पद्धत काम करायची? हा आमचा सवाल आहे। त्यामुळे ह्यांच्या एकूणच हेतूबद्दल सगळ्या सभासदांच्या मध्ये साशंकता आहे, याचं स्पष्टीकरण यांनी करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर वारसा हक्कानं शेअर ट्रान्सफर करायचा मुद्दा गेली 3-4 वर्ष सातत्यानं आमच्या आघाडीच्या वतीनं केला जातो आहे। ही इतर सभासद ज्या वेळेला चौकशी करायला यांच्याकडे जातात त्यावेळेला हे आमच्या आघाडीच्या नावानं बोंब मारतात त्यांच्यासमोर की विरोधी आघाडीनं तक्रार केल्या त्यामुळे आम्ही करत नाही। आमचं उघड त्यांना आव्हान आहे की आम्ही कुठं तक्रार केली असेल, तुम्हाला कुठल्या कोर्टाचा स्टे असेल, कुठल्या तुम्हाला सरकारी खात्यानं तुम्हाला कळवलं असेल एक करू नका आमच्या तक्रारीवरनं तर ते दाखवा। पण जर नसेल तर मग खोटी बोंब कशाला मारता तुम्ही आमच्या नावानं? ते हक्कानं करून घ्या आणि तुम्ही हे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्ही हे भांडत राहणार। या सनदशीर मार्गाने नाही तर न्यायालयाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तुम्हाला करायला भाग पाडणार वारसा हक्काचे सभासद। त्याचबरोबर मयत सभासदांची साखर 2023पर्यंत मयत सभासदांचे शेअरची साखर दिली जात होती। निवडणूक संपली, यासनी वाटलं आता सभासदांची गरज संपली म्हणून मयत सभासदांची साखर ही बंद केली। त्याला कुठलाही हे नियमाचा अडसर नाही, काय नाही। त्या सभासदांचे शेअर्स त्यांचे पुरे करून घेतलेत, त्याच्या शेअरच्या रकमा तुमच्याकडे जमा आहेत, मग साखर द्यायला तुमचं काय जातं आहे? हा आमचा त्यांना सवाल आहे। त्यामुळं ती साखर त्यांनी चालू करावी
अन्यथा त्याबाबतही आम्ही कायदेशीर कारवाई करून ती साखर त्यांना सभासदांना द्यायला भाग पाडू. आणि त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा जो आहे तो एक सिद्धेश्वर लाड म्हणून तोडणी वाहतूक कंत्राटदार आहे, त्याला 2021मध्ये 1,12,00,000 रुपये दिले होते. आम्ही सातत्याने गेली 3 सभेत याविषयी आवाज उठवल्यानंतर आत्ता कुठं 11-12 लाख रुपये 12-13 लाख रुपये त्याच्याकडनं भरून घेतलेत. बाकीची अजून 1 कोटी रुपयाची रक्कम आहे. मग आमचा तो सवाल होता की ही रक्कम खरोखर त्या माणसाकडे येणं आहे का तुम्ही त्याला त्याच्या नावावर टाकून तुम्ही काढून घेतली आणि त्याला तुम्ही गायब केला आहे, हा आमचा सवाल होता. ह्याच्यावर त्याने आम्हाला कुठंही उत्तर दिलेलं नाही त्या याच्यावर. त्याचबरोबर डिबेंचर्स आणि ठेव व्याजाचा मुद्दा होता. तो कारखाना सहकारीकरणाच्या वेळेला 4,98,00,000 रुपयेच्या सभासद ऊस उत्पादकांच्या परतीच्या आणि बिनपरतीच्या ठेवी ज्या होत्या त्या त्यांनी अनाधिकारानं 2016मध्ये डिबेंचरला वर्ग केल्यात. त्या ठेवीवरचं व्याज 5,43,00,000 रुपये आणि डिबेंचरची रक्कम 4,98,00,000 रुपये अशी 10.5 कोटी रुपये रक्कम अजूनही ते बिनव्याजी वापरत आहेत. ती रक्कम सभासदांना ताबडतोब परत द्यावी. आणि आता देशमुख साहेबांनी जे सांगितलं चालू वर्षातला जो तोटा त्यांनी कमी करायसाठी बोगस जमा खर्च दाखवून त्यांनी चालू वर्षातला तोटा कमी करून FRP मॅच करायचा प्रयत्न केला आहे. त्यापेक्षा आमचं मार्ग आहे आमचं म्हणणं आहे की तुम्ही साखर रिकव्हरी वाढवा, तुमचं उत्पन्न वाढवा आणि त्यातनं तुम्ही FRP एवढा दर सगळ्या सभासदांना द्या असं आमचं सरळ मागणं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो पोटनियम दुरुस्तीचा होता, अनाधिकारानं आवश्यक नसताना अनावश्यकपणे जी पोटनियम दुरुस्ती गेल्या वेळेला तिने जी वार्षिक सभेच्या कामकाजात धरली होती त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कारखान्याच्या कार्यक्षेत्रात नवीन गावांचा समावेश करायचा एक विषय होता. त्याचबरोबर कारखान्याच्या सभासदांसाठीच्या पात्रता ज्या जगात कुठेही नाहीत अशा कारखान्याच्या सभासदांच्या पात्रता, निवडणुकीला उमेदवार उभारायच्या दृष्टीने ज्या त्यांनी पात्रता निश्चित केल्या होत्या त्या पात्रता, म्हणजे ह्या ज्या पात्रता ज्या 2 पोटनियमातल्या होत्या त्या सहकार कायद्यातील तरतुदींनी नियम याच्याशी पूर्णपणे विसंगत असल्यामुळे आम्ही त्याचा आक्षेप घेतला होता, त्याला विरोध केला होता. कार्यक्षेत्र वाढीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या गावांचा ते समावेश करणार आहेत त्याबद्दल आमचं कुठलंही दुमत नाही, त्याबद्दल आमची कुठलीही हरकत नाही, आम्ही ते समजू शकतोय. पण आहे त्या सभासदांचा ऊस तुम्हाला नेता येत नाही आणि परत सांगली जिल्हा कार्यक्षेत्रात वाढवून तुम्ही आणि तिथले सभासद करायचं कारण काय, हा आमचा आक्षेप होता. या सगळ्याला आम्ही प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडे हरकत घेतली होती. त्यांच्याकडं याबाबतीत सुनावणी झाली आणि त्या सुनावणीनंतर यांनी राजकीय दबावाने ती पोटनियम दुरुस्ती मंजूर करून घेतली. ही अन्यायकारकच असल्यामुळं आम्ही याच्यावर सहकार मंत्र्यांच्याकडे दाद मागितली आहे. सध्या सहकार मंत्र्यांच्या कोर्टात हे प्रकरण प्रलंबित आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे, त्यांना आम्ही ते लेखी कळवलं आहे. आम्ही त्याप्रमाणे आक्षेप घेतला आहे की सहकार मंत्र्यांच्याकडे या संदर्भात कुठलाही निर्णय होईपर्यंत या पोटनियम दुरुस्तीच्या अनुषंगानं आपण कुठलीही कार्यवाही पुढची करू नये अशी आम्ही त्यांच्याकडे आग्रहाची मागणी केलेली आहे. आणि त्यातूनच जर त्यांनी ते दाबून केलं तर आम्हाला न्यायालयीन पर्याय खुले आहेत, आम्ही ते करणार आहोत. या ठिकाणी सर्व सभासदांनी या सभेला वेळेत मोठ्या संख्येने यावं असे एक आम्ही सभासदांना आवाहन करतो. आणि याचा एक भाग म्हणून आम्ही शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीनं आम्ही सकाळी 2-3 हजार आमचे सभासद घेऊन आम्ही सकाळी 7 वाजता लवकर जाऊन आम्ही बसायचं यावर्षी नियोजन केलेलं आहे. आम्ही त्याप्रमाणे ते करणार आहोत. अजिबात नाही, आम्हाला कधीच अपेक्षाच नाही. म्हणजे ते म्हणतील माप. आता आपण जर त्यांना विचारलं असं असं ते तुमच्यावर आरोप झाला आहे, तुमचं काय मत आहे, ते म्हणतील ते सभेला देत आम्ही त्यांना उत्तर देतो. असं होत नाही. सभेला त्या व्यासपीठापर्यंत सुद्धा आमच्या गटाच्या माणसांना जाऊ देत नाहीत ती. हा असा आमचा गेल्या 8-10 वर्षाचा अनुभव आहे. आता काय ते सत्ताधाऱ्यांनी ठरवायचं आहे गाजणार का वाजणार. मग दुसरे मुद्दे काय काढणार आहे आपण. साखर नाही न्यायालयीन आता न्यायालयीन लढाई हा आमच्यासमोर पर्याय आहे. दरवर्षी तेच मी म्हणतो एखाद्या गोष्टीवर आम्ही आक्षेप घेतला, तुम्ही काहीतरी तुमच्याकडनं सुधारणा करायला पाहिजे, पॉझिटिव्ह करत नाहीत. म्हणजे काय फक्त सरकारी छाप एक उत्तर द्यायचं, आम्हाला पत्र पाठवून द्यायचं आणि सभेत कसं करताय तुम्ही बघताय. 1 वर्ष तरी असं केलं, 1 ते 11 प्रश्न तुम्हाला मंजूर आहेत का, चला मंजूर आहेत, हे उठा राष्ट्रगीत लाव रे,